नमस्कार, मी अक्षता. मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे. बिहारमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं नुकतीच सत्ता टिकवून ठेवली नाही तर 200 पार जागा जिंकत मोठा विजय मिळवलाय. विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाला 2010 नंतर सर्वात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला असला तरी देखील या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी या पक्षासाठी मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांना मिळालेली मते. या निवडणुकीत आरजेडीला केवळ 25 जागा मिळाल्यात, पण त्यांना या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपपेक्षाही जास्त मते मिळाली आहेत. हे लक्षात घ्यायला हवं. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील आरजेडी या पक्षाला 23% मतं मिळाली आहेत, तर भाजपला केवळ 20.8% एवढीच मतं मिळाली आहेत. म्हणजेच आरजेडीला भारतीय जनता पक्षापेक्षा फक्त 2.92% जास्त मतं मिळाली आहेत. तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड अर्थात जेडीयू पेक्षा 3.75% मतं जास्त मिळाली आहेत. आरजेडीनं मागील म्हणजेच 2020च्या निवडणुकांमध्ये 23.11% मतं मिळवली होती, तर 75 जागा जिंकल्या होत्या. आरजेडी त्यावेळी सर्वात मोठा पक्ष देखील होता. यावेळी त्यांनी 141 जागा लढवल्या आणि फक्त 25 जागा जिंकल्यात. 2010 नंतर बिहार निवडणुकांमध्ये त्यांची दुसरी सर्वात वाईट कामगिरी नोंदवली गेली आहे. विरोधी पक्षाच्या महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांना एनडीएचे उमेदवार सतीश कुमार यांच्या विरुद्ध पक्षाच्या बालेकिल्ल्यात मोठ्या संघर्षानं विजय मिळवता आला. काँग्रेसला या निवडणुकीत फक्त 6 जागा मिळाल्या. ही बिहारच्या निवडणूक इतिहासातील त्यांची दुसरी सर्वात वाईट कामगिरी आहे. 2010 मध्ये जिंकलेल्या 4 जागांपेक्षा काँग्रेसची कामगिरी तुलनेत चांगलीच आहे. सीपीआय ने 2 जागा जिंकल्यात, तर सीपीआयनं 1 जागा जिंकली आणि सीपीआयला 0 जागा मिळाल्या, ज्यामुळे महागठबंधनच्या एकूण जागा या 35 झाल्यात. दुसरीकडे एनडीएनं 202 जागा जिंकल्यात, ज्यामध्ये भाजपनं 89, जेडीयूनं 85, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षानं 19, तर केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे 5 आणि राज्यसभा खासदार उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चानं 4 जागा जिंकल्यात. भाजपचा मतांचा वाटा हा 2020 मध्ये 19.46% वरून थेट 20.7% पर्यंत वाढलाय. 2010 ला भाजपने 110 जागा लढवल्या होत्या, तर आता 101 जागा त्यांनी लढवल्या होत्या. 2020 मध्ये जेडीयूला 15.39% मतं होती, ती आता केवळ 19.26% वर येऊन पोहोचली आहेत. गेल्या निवडणुकीत पक्षानं 115 जागांवरती निवडणूक लढवली होती, तर यावेळी त्यांनी 101 जागा लढवल्या होत्या. प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखालील जनसुराज पक्ष आणि मुकेश सहानी यांच्या विकासशील इन्सान पक्षाला आपले खाते उघडता आले नाही.